कसं काय मंडळी, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आद्याला म्हणलं काहीतरी नवीन ट्राय करू. तर आद्या म्हणलं आधी रवीच्या घरी जाऊ. मग काय, गेलो सर रवीच्या घरी. रवीच्या घरी गेलो तर काय, रवी नुकतं झोपेतून उठला होता. मग रवीला म्हणलं डोळे वेळ पुस म्हणलं आणि दिले त्याच्याकडे पुस्तकं. त्याला थोड्या वेळ विचारलं, सर म्हणलं यायचं आहे का बाहेर आमच्यासोबत फिरायला. तर रवी म्हणला कुठं जायचं आहे, सर म्हणलं काहीतरी खाऊ मग. मग काय, रवी पण म्हणलं चला म्हणलं तुम्ही पुढे, मी पण आलोच लगे तुमच्या मागून. तिथं निघालो आम्ही, आलो कॅफे मूनलाईट. तिथे गेल्यावर थांबलो होतो रवीची वाट बघून. एवढ्यात आला आमचा रवी पण. कशी आहे रवीची स्टाईल गाडी चालवायची. मग काय, रवी आला की लगेच गेलो आम्ही कॅफेच्या मध्ये आणि ऑर्डर ठरवतो. तोपर्यंत रवी म्हणला थांबा माझी मी सांगतो, तुम्हाला येत नाही ऑर्डर सांगायला. मग काही रवीने दिली ऑर्डर, आला ऑर्डर आमची. ऑर्डर आली की लगेच खाल्ली. बघा त्यांच्यावर रिॲक्शन. हे कशी आहे क्वालिटी. आद्या काय नुसतं लाजतो स्वतः. आद्या म्हणलं तुमचं लाजाराजी चालत राहते, आपलं दुसरं काम आहे तेवढं करून घेऊ. आद्या म्हणलं गाडीत नाही पेट्रोल. मग घेतली बाटली आणि निघाला पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर गेल्यावर घेतलं पेट्रोल रवीच्या गाडीत टाकून आणि आद्याच्या पण गाडीत टाकून. मग काय, परत तिथून निघालो आम्ही धाराशिवच्या रेल्वे स्टेशनवर. तुम्ही माणसांना भटकत कुठं पण निघाली, भटकत नाही मामाचा मुलगा आलता तिथं, मग त्याला आणायला गेलो. कसं आहे मग आपल्या धाराशिवचं रेल्वे स्टेशन, एक नंबर. गाडी चलवून चलून आद्याला लयच थंडी वाजत होती. मग काय आद्याला डायरेक्ट गाडीच्या इंजिनलाच तापायला चलून. तेवढ्यात आला रवी पण. मग रवीला म्हणलं रेल्वे यायला थोडा टाईम आहे, तोपर्यंत त्याला म्हणलं चहा घेऊ. चहा घेतला. परत आला मामाचा मुलगा. चल म्हणलं आता बस गाडीवर. त्याला बसवलं गाडीवर, रेल्वेला केलं टाटा बाय बाय आणि निघालो आम्ही परत रूमवर आला. त्याला म्हणलं चल म्हणलं आधी जेवण करून आपण. जेवण करायला घेतलं आम्ही स्टँडर्ड बिर्याणीवर. आज सोमवारची नॉनव्हेज नाही, व्हेजच खाल्ले. तिथे गेल्यावर व्हेज बिर्याणी घेतली, पोटभर जेवण केलं आणि परत फुकटची बडशप खात खात निघालो रूमकडं. आजच्यासाठी एवढंच. रामकृष्ण हरी.